Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. In last video, we have discussed introduction of hydrocarbon. In this lecture, we are going to directly discuss alkane. Hydrocarbon या टॉपिक मध्ये आपल्याला 4 फंक्शनल ग्रुप डिस्कशन करायचे आहेत. त्यामध्ये अल्केन, अल्कीन, अल्काइन अँड अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. या चौघांच्या मधला आपण अल्केन आज स्टार्ट करतोय. अल्केन्स म्हणजे नेमकं काय? तर अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराफिन्स. आणि अल्केन्स मध्ये मग आपण सगळे पॅरामीटर डिस्कशन केलेले आहेत. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इज sp3, ज्योमेट्री इज टेट्राहायड्रल अँड सो ऑन. नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. अल्केनच्या प्रिपरेशन मेथड नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत? नो डाऊट अल्केनचा सगळ्यात मोठा सोर्स जो आहे तो पेट्रोलियम आहे अँड नॅचरल गॅसेस. बट वी कॅन प्रिपेअर अल्केन इन लॅबोरेटरी ऑल्सो. अँड द लॅबोरेटरी मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स आर फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, that is from alkene or alkynes, then from alkyl halides. Alkyl halides मध्ये आपण reduction reaction करणार आहोत. Then we are going to discuss Würtz reaction, the very important reaction, Würtz reaction, and afterwards Grignard reagent. By using Grignard reagent we are going to prepare alkane. हे alkyl मध्ये आपण या 3 reaction बघायचे आहेत. Then from carboxylic acid यामध्ये 2 reaction बघायचे आहेत. First reaction is decarboxylation. Decarboxylation, that is removal of carbon dioxide from salt of carboxylic acid. And last one, Cobb's electrolysis. Okay, so without wasting time, directly we are going to start methods of preparation. First method for the preparation of alkane is from unsaturated hydrocarbons. From unsaturated hydrocarbons. Okay, आता unsaturated hydrocarbons म्हणजे कोणते कोणते आहेत? Unsaturated hydrocarbons म्हणजे अल्कीन आणि दुसरा आहे अल्काइन, ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. त्या कंपाऊंड पासून आपण तयार करायचं आहे अल्केन, दॅट इज सॅच्युरेटेड कंपाऊंड. आणि जेव्हा एखाद्या रिएक्शन मध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं कन्व्हर्जन हे सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये होतं, द रिएक्शन इज कॉल्ड ॲज ॲडिशन रिएक्शन. म्हणजे ॲडिशन रिएक्शनला आपण हायड्रोजन ऍड करणार आहे. देअरफॉर दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज हायड्रोजनेशन. मग हायड्रोजनेशन डिफरंट टाइप्स आहेत. मग त्या हायड्रोजनेशन मध्ये समजा आपण एक मेटल कॅटलिस्ट वापरला, एक पॅलाडियम, प्लॅटिनम और रेनी निकेल, आणि मग त्यामध्ये हायड्रोजन गॅस ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन म्हणून वापरला असेल, देन द रिएक्शन इज कॉल्ड ॲज कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. त्या रिएक्शनला आपण म्हणतो कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. भरपूर टाइप्स आहेत हायड्रोजन ऍड करायचे, त्याला आपण रिडक्शन म्हणतोय, ज्यामध्ये इन सिटू रिडक्शन आहे. देन वी कॅन यूज रिड्युसिंग एजंट्स लाईक लिथियम, अल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड अँड सो ऑन. असे रिड्युसिंग एजंट्स वापरू शकतोय. पण त्यामधला सगळ्यात महत्वाचा जो आपण मेथड प्रिपरेशन बघतोय ती फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. आता मग अशी म्हटलं तसं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे नेमकं काय? तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन गॅस ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन वापरणार आणि तो आपण ऍडसॉर्ब करणार पॅलेडियम, प्लॅटिनम किंवा रेनी निकेल, म्हणजे कोणताही मेटल सरफेस, त्या मेटल सरफेसवरती हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब केल्यानंतर आपण ही रिएक्शन करणार आहे. ओके, मग आपण काय करणार आहे? ओके, जस्ट स्टार्ट. आपण अल्कीनची रिएक्शन करूया. समजा आपण अल्कीन घेतला, एक सिम्पलेस्ट अल्कीन, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2. याला आपण इथिन म्हणतो किंवा इथिलीन कॉमनली. तर आता हे 2 कार्बन आहेत त्याच्यामध्ये आणि यांच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे अल्केन. साहजिकच आहे, 2 कार्बनचा अल्केन कोणता तयार होणार आहे? तर CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता दोघांच्यामध्ये डिफरन्स, समजा आपण एक ब्लँक झालोय, आपल्याला काय आठवत नाहीये, त्यावेळी लक्षात ठेवायचं अल्कीन मध्ये आपल्याकडे 2 कार्बन आहेत. सिम्पलेस्ट अल्कीन इथिलीन मध्ये 4 हायड्रोजन्स आहेत. त्याचा आपण अल्केन तयार करणार आहे, तर 2च कार्बनचा आपण अल्केन तयार करणार आहे. तिथं कुठलाही कार्बन वाढत नाही, कुठलाही कार्बन कमी होत नाही. जेवढे कार्बन रिएक्टरमध्ये आहेत तेवढे ॲज इट इज कार्बन सगळे प्रोडक्टमध्ये जाणार आहेत. आता या दोघांमधला मेजर डिफरन्स काय? तर मेजर डिफरन्स आहे तो म्हणजे हायड्रोजन. म्हणजे वी आर गोइंग टू ऍड हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट लाईक वी कॅन यूज पॅलाडियम और वी कॅन यूज प्लॅटिनम और वी कॅन यूज निकेल, अँड दॅट निकेल कॅटलिस्ट इज नोन ॲज रेनी निकेल पर्टिक्युलरली. आता एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. काय झालं बाळनो? तर अल्कीन मध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे, एक पाय बॉन्ड आहे, असे 2 बॉन्ड असतात. साहजिकच आहे, सिग्मा आणि पाय मधला वीक बॉन्ड कुठला असतो? तर पाय बॉन्ड. त्यामुळं पहिल्यांदा ब्रेक होतो पाय बॉन्ड. पाय बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर त्यामध्ये हायड्रोजन गॅस जो हायड्रोजन गॅस त्यामध्ये ऍड होणार आहे आणि मग तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्केन मिळणार. ही सिम्पलेस्ट रिएक्शन आहे. त्यासाठी आपण काय केलं? मेटल कॅटलिस्ट वापरला. मग त्या मेटल कॅटलिस्ट मध्ये जर आपण पॅलाडियम किंवा प्लॅटिनम वापरलं असेल, दीज आर कॉस्टली मेटल्स, ते कॉस्टली मेटल्स आहेत, वी कॅन परफॉर्म रिएक्शन ॲट रूम टेम्परेचर ऑल्सो. देयर इज नो नीड ऑफ हीट for palladium and platinum. But when you are going to use Raney nickel as a catalyst,
देन वी हॅव टू हीट द रिएक्शन मिक्सचर. ओके, आणि अंडर प्रेशर रिएक्शन करायला पाहिजे. त्यामुळं ही जी रिएक्शन आहे निकेलची रिएक्शन ती स्पेशल रिएक्शन आहे आणि ती स्पेशल रिएक्शन सांगितली. ओके, दोन सायंटिस्ट, एक होते सेबॅस्टियन आणि सेंडरन्स. Therefore, when catalytic hydrogenation of alkene takes place by using Renyi-Nickel, then we can say the reaction is Sebastian-Sanderson reaction. ओके, Sebastian-Sanderson reaction आपण त्याला म्हणत असतोय. ओके, तर हे एक एमसीक्यूचा क्वेश्चन आहे तुमचा. नेक्स्ट, आता अजून आपण व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स घेऊ शकतोय. समजा मी एक्झाम्पल घेतलं इथं प्रोपीनचं, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. दिस इज आवर अगेन अनदर अल्किन. यामध्ये आपण हायड्रोजन गॅस ऍड करणार आहे, H2 गॅस, इन प्रेझेन्स ऑफ यू कॅन यूज पॅलेडियम, यू कॅन यूज प्लॅटिनम ऑर Renyi-Nickel. ओके, जस्ट मी समजा वापरला पॅलेडियम. कार्बन रिएक्टर मध्ये 3 आहेत, प्रोडक्ट मध्ये पण 3 कार्बन जाणार आहेत. ओके, यू गेट CH3 सिंगल बॉन्ड CH. ओके, हियर डबल बॉन्ड ब्रेक्स, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड पाय बॉन्ड ब्रेक झाला, एक हायड्रोजन इकडे ऍड झाला, एक हायड्रोजन तिकडे ऍड झाला. ओके, म्हणजे हायड्रोजन गॅस जो आपला असा होता हा ब्रेक झाला, हा हायड्रोजन इथे ऍड झाला, हा हायड्रोजन इथे ऍड झाला. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली मिळाला CH2 सिंगल बॉन्ड CH3. That is propene on catalytic hydrogenation directly gives propane. येते लक्षात. आता आपण भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा आपल्याला तयार करायचं आहे सायक्लोअल्केन, तर तुमचा रिएक्टर घेतला मी सायक्लोअल्कीन लाईक दिस, सायक्लोहेक्झिन. आणि या सायक्लोहेक्झिन मध्ये समजा आपण टाकला असेल हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट एव्हर, काही वापरा, काय अडचण नाही, पॅलेडियम प्लॅटिनम Renyi-Nickel हिटिंग केला आपण. ओके, देन यू गेट डायरेक्टली सायक्लोहेक्झेन. ओके, म्हणजे हायड्रोजन गॅस या डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड झाला, एक हायड्रोजन वर एक हायड्रोजन खाली. लक्षात आलं. ओके, ही रिएक्शन आता एक सिम्पलेस्ट रिएक्शन आपण कन्सिडर करू शकतोय. म्हणजे ही रिएक्शन तुम्हाला 12th बोर्ड मध्ये सुद्धा येणार आहे. ओके, ऑब्व्हियसली. देन ही रिएक्शन सीईटीला, नीटला आणखी जेईला पण येणार आहे. त्यामुळे थोडंसं लेवल वाढवत जातात. म्हणजे कुठले क्वेश्चन असतात. ओके, एक सपोज करा, समजा आपण एक कंपाऊंड घेतला असेल लाईक दिस, एक्स कंपाऊंड दिला असेल तुम्हाला, आणि एक्स कंपाऊंड मध्ये समजा तुम्हाला म्हटलं असेल की 2 मोल्स ऑफ H2 गॅस, 2 मोल्स ऑफ H2 गॅस यूज केल्यानंतर मग तुम्हाला इथं करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळतो लाईक दिस, CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, हे असं समजा क्वेश्चन दिलाय. आणि फाइंड आउट एक्स प्लस 2H2 दॅट गिव्स CH3 CH3. इथं आपण कॅटलिस्ट वापरला समजा निकेल. आपल्याला काय करायचं आहे, हा एक्स फाइंड आउट करायचा आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन. किती मोल्स ऍड केले आपण हायड्रोजनचे? 2 मोल्स. म्हणजे टोटल हायड्रोजन किती ऍड केलेत? 4. मग 4 हायड्रोजन ऍड केल्यानंतर तुम्हाला हा करस्पॉन्डिंग अल्केन मिळालाय. प्रोडक्ट मध्ये कार्बन 2 आहेत, रिएक्टर मध्ये ऑब्व्हियसली कार्बन 2 पाहिजेत, 2 कार्बन आहेत. त्या 2 कार्बन मध्ये ऑलरेडी इथं हायड्रोजन 6 आलेत, त्यामधले 4 इथून ऍड झालेत. म्हणजे ओरिजिनली त्या मोलिक्युल मध्ये 2च हायड्रोजन होते. म्हणजे आपल्याला आता याचा आन्सर हे असं लिहायला काय अडचण नाहीये. लक्षात येतं. म्हणजे अगदी सोपा क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात या टाईपचा, किंवा वाईस वर्सा. म्हणजे कसं, हा तुम्हाला दिला असेल समजा ऍसिटिलीन प्लस एक्स मोल ऑफ H2 दॅट गिव्स CH3 सिंगल बॉन्ड CH3. असा पण क्वेश्चन विचारला जाईल की आपल्याला समजा एक ऍसिटिलीन दिला किंवा कोणताही अल्कीन किंवा अल्काइन दिला असेल, एक्स मोल ऑफ H2 दिला आणि तुम्हाला म्हटलं हा अल्केन तयार झालेला आहे, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपण काय करणार आहे, अगदी सिंपल बेरीज वजाबाकी करायची. आपल्याला किती हायड्रोजन आहे, इथं 2 आहेत, इथं हायड्रोजन किती आहे, 3 3 6. ऑब्व्हियसली आपल्याला किती हायड्रोजन पाहिजेत, 4 हायड्रोजन म्हणजे किती H2 असणार आहे तुमच्याकडे, 2H2. द आन्सर इज 2. येतं लक्षात. म्हणजे या लेवलचे क्वेश्चन्स हे सीईटीला विचारू शकतात. याच्यापेक्षा थोडासा हायर क्वेश्चन नीटला आणखी जेईला विचारणार आहे. तो कोणता क्वेश्चन असतो, थोडक्यात एक एक्झाम्पल देतो. ओके, स्टिरियोकेमिकल बेस्ड क्वेश्चन एक विचारू शकतात याच्यावरती. ओके, म्हणजे कोणता क्वेश्चन विचारतात बघा. समजा तुम्हाला एक अल्किन दिला असेल लाईक दिस, R सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड D फॉर ड्यूटेरियम, डबल बॉन्ड C, then again R and D. Suppose this alkene is cis alkene. हा तुम्हाला अल्किन जो दिलाय तो सिस अल्किन दिलाय. सिस अल्किन याचा अर्थ काय, डबल बॉन्डच्या एकाच बाजूला सेम ग्रुप आहेत. ओके, वरच्या बाजूला दोन्ही R आहेत आणि खालच्या बाजूला D आणि ड्यूटेरियम आहेत. आणि मग तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहे H2 दॅट इज हायड्रोजन. ओके, आणि मग इथे तुम्ही वापरणार आहे कोणता कॅटलिस्ट. ओके, सपोज आपण वापरला पॅलेडियम. एक पॉइंट इथे एमसीक्यूचा खूप महत्वाचा आहे बाळनो, की आपण पॅलेडियम, प्लॅटिनम किंवा Renyi-Nickel वापरून जे आपण हायड्रोजनेशन करालोय, ओके, हे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जे आहे ते सिन ऍडिशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कोणतं ऍडिशन म्हटलं मी, सिन ऍडिशन. सिन ऍडिशनचा अर्थ काय, सिन ऍडिशन मध्ये डबल बॉन्ड जो असतो त्या डबल बॉन्डच्या एकाच बाजूने दोन्ही हायड्रोजन ऍड होतात. म्हणजे H2 मधला 2 हायड्रोजन जे आहेत ते एकाच बाजूने ऍड होतात, त्याला म्हणतो आपण सिन ऍडिशन.
समजा ते हायड्रोजन एक खालून आला असेल आणि एक वरून आला असेल तर त्याला म्हणतो आपण अँटी ऍडिशन. ओके, असे ऍडिशनचे दोन टाईप असतात, एक सिन ऍडिशन, दुसरा असतो अँटी ऍडिशन. हे बेस्ट एक्झाम्पल आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनचं. कोणतं? सिन ऍडिशन. म्हणजे एकाच बाजूनं हायड्रोजन ऍड होणार आहे. म्हणजे रिझन काय आहे? बघा, आपण काय करणार आहे, सिंपल मेटल सरफेस आहे आणि त्या मेटल सरफेसवरती हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब केलाय. मग समजा एक मेटल सरफेस आहे, त्याच्यावरती हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब केलाय, म्हणजे इथं हायड्रोजन 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 असे आहेत. इथून आपण अल्किन किंवा अल्काइन पास करणार आहे. मग अल्काइन पास केल्यानंतर हायड्रोजन जे आहे ते एकाच बाजूने ऍड होणार आहेत. त्याला चॉईसच नाही की बोथ साईडनं ऍड व्हायचं. त्यामुळं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बेस्ट एक्झाम्पल कुठला आहे? सिन ऍडिशनचं, म्हणजे एकाच बाजूने ऍड होणार आहेत. आता एमसीक्यू काय येतो, जेव्हा तुमच्याकडे सिस अल्किन आहे आणि तुम्ही हायड्रोजन ऍड कराय बाय युजिंग पॅलेडियम, प्लॅटिनम आणि निकेल, दॅट इज सिन ऍडिशन, त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतोय? तर त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट बाळनो काय मिळतो? तर मी प्रोडक्ट लिहितो डायरेक्टली फिशर फॉर्म्युलामध्ये प्रोडक्ट लिहितो मी. ओके, इथं आपण घेतला आर, इथं घेतला आपण आर. ओके, इथं येणार आहे डी, हा डी, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. आता हा काय कुठला कंपाऊंड आहे? तर हा जो कंपाऊंड बनवून तयार झाला ह्या कंपाऊंडला म्हटलं तर मेसो कंपाऊंड. याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे तुम्हाला की नेमकं मेसो कंपाऊंड काय आहेत, रेसिमिक मिक्सचर काय असतं, डीएल पेअर काय असतं, त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ करूया. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपण सिस अल्किन घेतो त्यामध्ये आपण सिन ऍडिशन करतो त्यावेळी तुम्हाला मेसो कंपाऊंड मिळतो. एक रिलेशन तयार करायचं. आपण काय करायचं, अल्किन घेतला आपण सिस, त्या सिस मध्ये आपण सिन ऍडिशन केली तर तुम्हाला प्रोडक्ट जो मिळाला तो प्रोडक्ट मिळाला मेसो. सिस अल्किन, सिन ऍडिशन, तुम्हाला प्रोडक्ट मिळाला मेसो. ओके, सेम एक्झाम्पल थोडंसं मी आता हा अल्किन जो आहे सिसच्या ऐवजी मी घेतला ट्रान्स, आर सी, हिअर डी, डबल बॉन्ड सी, वरती मी आता डी घेतलं आणि इथे घेतला मी आर. दिस अल्किन इज ट्रान्स अल्किन. व्हॉट इज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ ट्रान्स अल्किन? ट्रान्स अल्किन म्हणजे डबल बॉन्डच्या ओके अपोजिट साइडला सेम ग्रुप, डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला सेम ग्रुप, आर आर डी डी अपोजिट साइडला आहेत, ह्याला म्हणतो आपण ट्रान्स अल्किन. जेव्हा आपण ट्रान्स अल्किन मध्ये हायड्रोजन ऍड करतो, अगेन ऍडिशन इज सिन ऍडिशन. अल्किन कोणताही असू देत, आपला हायड्रोजनेशन फिक्स आहे, कुठलं? सिन ऍडिशन. तर सिन ऍडिशन केल्यानंतर अगेन युजिंग पॅलेडियम, प्लॅटिनम, व्हॉट शुड बी द प्रोडक्ट? तर प्रोडक्ट तुम्हाला बाळानो दोन मिळणार. कोणते कोणते? इथं आर ॲज इट इज, इथं पण आर ॲज इट इज, इथं पण आर ॲज इट इज. तुम्हाला इथं मिळाला डी, इथं मिळाला तुमचा हायड्रोजन ऍड झाला, इथं पण डी, इथं झाला हायड्रोजन. ओके, सॉरी, इथं आपल्याला ओके ठीक आहे. इथं बघा आपला काय, इथं डी, इथं एच मिळाला, इथं एच, इथं मिळाला डी. आणि ह्याची एक्झॅक्टली मिरर इमेज काढायची आपण. ह्याची एक्झॅक्टली काढायची मिरर इमेज. मिरर इमेज काढल्यानंतर इथं आला एच, इथं आला डी, परत इथं आला डी, इथं आला तुमचा एच. हे दोन्ही एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत आणि त्या दोन्ही मिरर इमेजेस नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे कसं, समजा आपण हा आता अल्किन घेतला असेल, हा असा हात घेतला, ह्याची बरोबर मिरर इमेज अशी आहे, तर हे एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही. इट इज नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे जेव्हा आपण हा अल्किन उचलून याच्यावर ठेवला तर तो सुपर इम्पोज, म्हणजे हे बघा, हा अल्किन घेतला आपण, हा अल्किन एक्झॅक्टली याच्यावर ठेवायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल बघा की डीच्या वरती एच गेला, एचच्या वरती डी गेला. त्यामुळे हे जे आहेत ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. आणि जेव्हा एखादा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतो त्यावेळी त्याला म्हटलं जातं डीएल पेअर. त्याला काय म्हटलं जातं? डीएल पेअर और प्लस मायनस पेअर, प्लस मायनस किंवा डीएल पेअर. एक डेक्स्ट्रो, दुसरा असतो लिओ. तर ही असे तुम्हाला मिक्सचर मिळतं, दॅट इज डीएल पेअर. इनॅन्शिओमर्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ करूया. ओके, आता ह्याचं पण रिलेशन आपण तयार करूया. सिस प्लस सिन अल्किन मेसो मिळाला आणि जेव्हा तुम्ही ट्रान्स अल्किन घेतला त्यामध्ये सिन ऍडिशन केला, ट्रान्स अल्किन, त्यामध्ये केला आपण सिन ऍडिशन. ओके, द प्रोडक्ट विल बी डीएल पेअर. द प्रोडक्ट विल बी डीएल पेअर. ओके, स्क्रीनशॉट घ्या याचा, कारण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. सिस अल्किन सिन ऍडिशन तुम्हाला मिळाला मेसो कंपाऊंड आणि ट्रान्स अल्किन सिन ऍडिशन तुम्हाला मिळाला डीएल पेअर. ओके, असे भरपूर क्वेश्चन्स आहेत. म्हणजे अल्किन, पर्टिक्युलर अल्किन टॉपिकमध्ये अल्किनच्या ज्या ऍडिशन रिएक्शन्स आहेत त्यामध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे, ऍडिशन ऑफ हॅलोजन. मग ते ऍडिशन ऑफ हॅलोजन जे आहे ना ते अँटी ऍडिशन आहे. म्हणजे हे सिन ऍडिशन ते आहे अँटी ऍडिशन. तिथं पण आपण स्टिरियोकेमिकल आस्पेक्ट बघायचा आहे. भरपूर रिएक्शन्स आहेत, हायड्रेशन आहे, हायड्रोबर्शन ऑक्सिडेशन आहे, भरपूर रिएक्शन्स त्यामध्ये आहेत ज्यामध्ये आपण सिन ऍडिशन, अँटी ऍडिशन हे दोन्ही पण केसेस बघायचे आहेत. त्यावेळी जो स्टिरियोकेमिकल आस्पेक्ट आहे त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बघूया. ओके, आपल्याला बाळो फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन संपलेली आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, नेक्स्ट सेकंड आपण बघतोय आता. सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन,
that is from alkyl halide. From alkyl halide. Alkyl halide, that is RX. आणि by using RX we are going to prepare RH. आपण हा RX जो आहे ना, ह्या RX पासून आपण RH तयार करायचा आहे किंवा R सिंगल बॉन्ड R तयार करायचे आहेत. अशा डिफरंट मेथड्स बघायचे आहेत. ओके, फ्रॉम अल्काइल हाइड मध्ये आपण फर्स्ट मेथड घेतो इथं. फ्रॉम अल्काइल मध्ये फर्स्ट, दॅट इज रिडक्शन. आता हे रिडक्शन रिएक्शन म्हणजेच काय, दॅट इज RX कन्वर्ट इनटू RH. रिडक्शन करायचं आपलं अल्काइल हलाइडचं. मग रिड्युसिंग एजंट्स कोणते कोणते, साहजिकच आहे रिडक्शन करण्यासाठी आपण वापरणार रिड्युसिंग एजंट्स. कोणते कोणते रिड्युसिंग एजंट्स आहेत, तर आपल्याकडे रिड्युसिंग एजंट्स मध्ये झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल. ओके, ही फर्स्ट चॉईस आहे, झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल आपण वापरू शकतोय. और वी कॅन यूज झिंक इन डायल्यूट HCl. आपल्या एनसीईआरटी मध्ये हा दिलेला आहे, झिंक इन डायल्यूट HCl वी कॅन यूज. Okay, we can use lithium aluminum hydride also. Lithium aluminum hydride, the versatile reducing agent ever, जो बऱ्यापैकी भरपूर फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करतो. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. अशा आपल्याकडे चॉईस भरपूर आहेत. ओके, ते आपण वापरू शकतोय ऍज अ रिड्युसिंग एजंट म्हणून. ओके, काय करणार आपण, जनरल रिएक्शन वी आर युझिंग RX अल्काइल हलाइड. आणि अल्काइल हलाइड मध्ये आपण आता रिडक्शन करायचं आहे बाय युझिंग, समजा आपण झिंक इन HCl घेतला असेल, झिंक इन HCl. मी प्रेमाने झिंकला झिंक्या म्हणतोय आमचा, झिंक इन HCl, झिंक इन H+. तर काय होतं नेमकं, हे रिड्युसिंग एजंट का आहेत, कारण बाळांनो जेव्हा झिंक आणि HCl दोघांची रिएक्शन होते, सपोज वी आर युझिंग 2HCl, काय होतं, त्या झिंक्या ह्या HCl सोबत रिएक्शन करतं आणि तयार होतं ZnCl2 आणि बाहेर पडतं आपला 2H. आता तुमच्या लक्षात आलं असेल 2H, H मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेत, त्याला म्हणतो आपण नेसेंट हायड्रोजन. नेसेंट हायड्रोजन्स आर व्हेरी व्हेरी रिएक्टिव्ह हायड्रोजन्स. बघा मग म्हटलं होतं मी, कॅटालिटिक हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन गॅस वापरणार आणि मेटल सोर्स वापरणार. हे आपण सेकंड टाइप घेतला, म्हणजे इन सिटू रिडक्शन म्हणा पाहिजे याला. इन सिटू म्हणजे आतल्या आत आपण हायड्रोजन तयार केले बाय युझिंग रिड्युसिंग एजंट, आणि ते जे हायड्रोजन्स आहेत ते हायड्रोजन आपण डायरेक्टली वापरत आहोत या रिएक्शनसाठी. इथं हायड्रोजन गॅस वापरला नाहीये, त्यामुळे हे कॅटालिटिक हायड्रोजनेशन नव्हे. हे रिड्युसिंग एजंट लाईक झिंक इन HCl वापरून आपण इन सिटू तयार केलेले आहेत. ओके, मग RX प्लस 2H काय होईल, एक H एक X, बाहेर पडला HX आणि उरलं काय, तर R ला मिळाला इथं H. अशी ही सिंपल रिएक्शन आहे. ओके, एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज यू आर प्रोव्हाइडेड विथ CH3Br, मिथाइल ब्रोमाइड, आणि मिथाइल ब्रोमाइड मध्ये आपण समजा टाकलं 2H. मिथाइल ब्रोमाइड, त्यामुळे टाकलं आपण 2H. काय होईल, एक H एक Br, बाहेर पडलं HBr आणि तुम्हाला काय मिळालं बघा, CH3 ला इथला H मिळाला, दॅट इज यू गेट CH4. अशी सिंपल रिएक्शन आहे. तुम्ही कोणताही अल्काइल हाइड घ्या. आता अल्काइल हाइडचे भरपूर फंक्शनल म्हणजे भरपूर टाइप्स आहेत. कुठले बघा, तुम्ही अल्काइल मध्ये मिथाइल घेऊ शकताय, इथाइल घेऊ शकता, प्रोपाइलचे 2 आहेत, एन प्रोपाइल आयसोप्रोपाइल. ब्युटिलचे 4 आहेत, एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शियरी ब्युटिल. असे डिफरंट अल्काइल हाइड्स घेऊ शकतो आपण त्यांचं प्रॅक्टिससाठी, आणि त्यांचं रिडक्शन करा, तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्केन मिळून जाईल. फक्त मी एक एक्झाम्पल घेतो अजून एक. समजा मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH, देन CH3, CH2 अँड Cl. ह्याला म्हणतो आपण आयसोब्युटिल क्लोराइड. या आयसोब्युटिल क्लोराइड मध्ये समजा आपण घेतला असेल 2H बाय युझिंग अगेन झिंक इन HCl. वी आर युझिंग झिंक इन HCl और झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल. ओके, काय होणार बघा, इथला H इथला Cl, इथला H इथला Cl, बाहेर पडला HCl आणि डायरेक्टली H जाऊन चिकटला इकडं. यू गेट दिस वन, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 अँड देन CH3. तुम्हाला मिळाला आयसोब्युटेन. 2-मिथाइल प्रोपेन इज ऑल्सो नोन ॲज आयसोब्युटेन. म्हणजे हे अशी रिएक्शन आहे ज्यामध्ये आपण काय केलं बघा, अल्काइल हाइड घेतले, त्यांचं रिडक्शन केलं बाय युझिंग नेसेंट हायड्रोजन. कसे तयार केले होते, झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल और झिंक इन HCl आपण वापरले आणि डायरेक्टली तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्केन मिळाला. म्हणजे ही फ्रॉम अल्काइल हाइड मधली फर्स्ट मेथड, दॅट इज रिडक्शन रिएक्शन. रिडक्शनसाठी भरपूर रिड्युसिंग एजंट आहेत, आपण त्यामधले सिलेक्टिव्ह झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल और झिंक इन HCl वापरले. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पुढची रिएक्शन नंबर 2 फ्रॉम अल्काइल हाइड मधलीच सेकंड रिएक्शन बघतो आपण. व्हेरी इंपॉर्टंट रिएक्शन, वर्ड्स रिएक्शन. वर्ड्स रिएक्शन ही एक नेम रिएक्शन आहे.
नेम रिॲक्शन आहे 12च्या बोर्डमध्ये सुद्धा येणार, कारण अल्काइल टॉपिक आहे आपल्याला, आणि त्यामध्ये ही रिॲक्शन बोर्ड्सला पण विचारली जाते, सीटला क्वेश्चन विचारले जातात, नीटला विचारले जातात, जेईला पण विचारले जातात. ओके, तर नेमकी रिॲक्शन काय, वर्ड रिॲक्शन ती बघूया आपण. वर्ड रिॲक्शन स्टेटमेंट असं आहे, वेन लोअर अल्काइल हॅलाइड्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल इन ड्राय इथर गिव्स हायर अल्केन. त्या रिॲक्शनला म्हटलं जातं वर्ड रिॲक्शन. ओके, काय म्हटलं बघा आपण, लोअर अल्काइल हालाइड, वी आर युझिंग लोअर अल्काइल हालाइड RX. यामध्ये टाकला आपण सोडियम मेटल. अगेन मी इथे घेतला समजा RX, फक्त लिहिताना मी असं उलटा लिहिला मुद्दाम. वी आर युझिंग 2 moles ऑफ सोडियम. रिॲक्शन इज परफॉर्म्ड इन ड्राय इथर. ओके, whenever we are using sodium metal, we are using dry ether. होतं काय याच्यामधलं, इथला हा X, इथलं Na, इथला X, बाहेर पडलं 2NaX. 2Na 2X, बाहेर पडलं 2NaX. 2NaX, आणि मग तुम्हाला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळाला R सिंगल बॉन्ड R. R सिंगल बॉन्ड R, दॅट इज हायर अल्केन. बघा, आपल्याला लोअर अल्काइल होता, म्हणजे एकच समजा R ग्रुप असलेला कंपाऊंड आहे, तुम्हाला 2 R ग्रुप असलेला कंपाऊंड मिळाला. म्हणजे एक्झाम्पल घेऊया, तुमच्या लक्षात येईल. मी घेतला समजा इथं CH3Cl, CH3Cl, थोडं शॉर्ट लिहूया आपण 2CH3Cl, 2 moles of CH3Cl. We are using 2 moles of sodium in dry ether. What should be the product? CH3 combined with CH3, CH3 single bond CH3. तुम्हाला इथेन. आता तुम्हाला इथे लक्षात येईल, लोअर अल्काइल that is methyl chloride. We are using methyl chloride. And afterwards reaction you get ethane, that is higher alkane. म्हणजे जो अल्काइल होता आपला त्याच्यापेक्षा डबल कार्बन प्रोडक्ट मध्ये आलेत. मात्र तुमच्या लक्षात येईल, इथं तुम्ही कोणताही अल्काइल घ्या, तुम्हाला जो अल्केन मिळणार आहे त्या अल्केन मध्ये डबल कार्बन असणार आहेत. म्हणजे इवन नंबर ऑफ कार्बन असलेले अल्केन आपण वर्ड रिॲक्शन तयार करतो, इवन नंबर ऑफ कार्बन. मग त्यामध्ये समजा आपण घेतला इथं C2H5Br, दॅट इज इथाइल ब्रोमाइड. ऑब्वियसली यू गेट व्हॉट, ओके, इथाइल आहे त्याचा डबल झाला, यू गेट C4H10, दॅट इज ब्युटेन. मग ते इवन नंबरचा. प्रोपाइल घेतला तर तुम्हाला इथं मिळणार आहे काय, हेक्झेन अँड सो ऑन. असे तुम्हाला इवन नंबर ऑफ कार्बन असलेले अल्केन जे आहेत तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळणार आहेत. मग समजा काही जणांच्या डोक्यात आलं की नाही, मला ऑड नंबर ऑफ अल्केन तयार करायचं आहे. ओके, लाईक दिस, समजा तयार करायचं आहे आपल्याला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, ऑड नंबर ऑफ कार्बन असलेला अल्केन, दॅट इज प्रोपेन. 3 कार्बन आहे त्याच्यामध्ये. मग तुम्हाला तयार करायचं असेल तर तुमची चॉईस काय असणार आहे, तर साहजिकच आहे, तुम्ही वापरला इथं CH3 चा एक सोर्स CH3X. ओके, देन यू कॅन यूज C2H5X, म्हणजे 2 कार्बनचा एक अल्किल हाइड आणि 1 कार्बनचा एक अल्किल हाइड, आणि त्यामध्ये तुम्ही घेतला सोडियम मेटल. ओके, मग तुम्ही मिक्सचर ऑफ अल्काइल हाइड घेतला, त्यामध्ये सोडियम मेटल घेतला, तर तुम्हाला परत काय मिळणार आहे, प्रोपेन. दॅट इज मिक्सचर, दॅट इज 2 जे अल्काइल हाइड होते त्यांचं मिक्सचर मिळालं आणि तुम्हाला इथं प्रोपेन मिळाला. पण ही मेथड जी आहे, ही मेथड बेस्ट मेथड नाहीये ऑड नंबर ऑफ कार्बन असलेले अल्केन तयार करायची. वाय? कारण बाळांनो बघा, आपण समजा मिथाइल हाइड घेतलाय, ओके, इथाइल हाइड घेतलाय आणि सोडियम मेटल घेतलाय, तर चॉईस अशी पण आहे, इथला मिथिल इथला इथिल कंबाईन टू गिव्ह प्रोपेन. ओके, हे आपला एक प्रोडक्ट मिळालाय. पॉसिबिलिटी अशी पण आहे, यामधल्या मिथाइल हालाइडचे मोलिक्युल्स मिथाइल हालाइडच्या मोलिक्युल सोबतच रिॲक्शन करू शकतात आणि यू मे गेट इथेन, दॅट इज C2H6. आणि सेम केस इथाइल हालाइडच्या बाबतीत पण आहे, इथाइल हालाइड कंबाईन विथ इथाइल हालाइड टू गिव्ह व्हॉट, ब्युटेन, दॅट इज C4H10. म्हणजे वेन यू आर गोइंग टू रिॲक्ट मिक्सचर, जेव्हा तुम्ही मिक्सचर रिॲक्शन करताय त्यावेळी प्रोडक्ट पण तुम्हाला मिक्सचर मिळणार आहे. एक मिळाला प्रोपेनचा ऑड नंबर ऑफ कार्बनचा, आणि 2 मिळाला तुम्हाला, एक मिळाला इथेन आणि एक मिळाला ब्युटेन, दॅट इज सेल्फ. हे 2 प्रोडक्ट आहे ना, ह्या 2 प्रोडक्टला म्हणतो आपण सेल्फ कंडेन्स प्रोडक्ट, सेल्फ. आणि हा जो आहे तो कुठला आहे, क्रॉस. आणि ऑब्व्हियसली जेव्हा सेल्फ आणि क्रॉस व्हायची पॉसिबिलिटी असते, मिक्सचर मिळणार आहे, मग मिक्सचर मिळाल्यामुळं कोणतरी मेजर असणार, कोणतरी मायनर असणार आहे. सेल्फ कंडेन्स प्रोडक्ट जे आहे तिथं मेजर येतात आणि क्रॉस कंडेन्स प्रोडक्ट जे आहेत ते मायनर येतात. त्यामुळे मी असं म्हणेन की ऑड नंबर ऑफ कार्बन असलेले अल्केन तयार करण्यासाठी इट इज द वर्स्ट रिॲक्शन. वर्ड्स इज द वर्स्ट रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑड नंबर ऑफ अल्केन. इवन नंबर ऑफ अल्केन तयार करायचं आहे, दिस इज द बेस्ट मेथड. तुम्ही तयार करू शकता, काय अडचण नाही. ओके, वर्ड रिॲक्शन लक्षात आलं तुम्हाला. याच्यावरती क्वेश्चन काय विचारले जातात, क्वेश्चन भरपूर विचारतात याच्यावरती. काय, अल्काइल हाइड दिलेला असतो, सोडियम मेटल टाकलेला असतो, प्रोडक्ट विचारला असतो, किंवा प्रोडक्ट दिलेला असतो आणि प्रोडक्ट वरून तुम्हाला रिॲक्टंट विचारले असतात. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला तयार काय सांगितला, हा मोलिक्युल CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, देन CH CH3 अँड CH3.
if you are going to prepare this molecule 2,3-dimethyl butane. 2,3-dimethyl butane म्हणजे क्वेश्चन असा विचारला समजा कंपाउंड A on reaction with sodium metal that is by Wurtz reaction gives 2,3-dimethyl butane. What should be compound A? Compound A कोणता आहे? अगदी सिंपल असतं बाळांनो. काय करायचं आपल्याला सरळ सरळ इथून हे म्हणजे सिमेट्रिकल मॉलिक्यूल असेल, सिमेट्रिकल मॉलिक्यूल तुम्हाला जनरली दिलेला असतो, तर आपण त्यातून हा सरळ ब्रेक करून टाकायचा. सिमेट्रिकल मधून बरोबर त्याला कापायचा आणि मधून कापल्यानंतर ज्या कार्बन मध्ये बॉन्ड आपण ब्रेक केलाय त्या कार्बनला हायलाइट द्यायचा. म्हणजे काय बघा, तुमचा इथून ब्रेक केला ना, तर तुम्ही इथं CH3 सिंगल बॉन्ड CH, इकडे आहे CH3, इथून बॉन्ड ब्रेक केलाय, सरळ ह्याला X द्यायचा. म्हणजे ह्याचा ए जो कंपाऊंड आहे, हे ए कंपाऊंड असणार तुमचा आयसोप्रोपाइल हलाइट. लक्षात येतं? म्हणजे हिंट काय इथं, जो तुम्हाला अल्केन दिला असतो त्या अल्केनमध्ये सिमेट्री पडते का बघायचं, परफेक्टली मधून कापल्यानंतर त्याला अल्लाड पल्लाड सगळं सेम दिसतं का बघायचं, सरळ त्याला कापायचं आणि त्याला हायड्रोजन देऊन टाकायचा. लक्षात आलं बाळांनो? म्हणजे अगदी सिंपल क्वेश्चन आहे हा, पण रुटीनली विचारला जातो. अजून एक महत्वाचा याच्यावरती एक क्वेश्चन असतो. समजा तुम्हाला दिलेला असेल टर्शरी ब्युटाइल हलाइट CH3, हिअर CH3, आणि समजा इथं तुम्हाला दिला असेल Br टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, आणि या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये समजा तुम्ही सोडियम मेटल वापरला तर काय मिळेल, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, तर आपल्या एनसीईआरटी मध्ये जे आन्सर दिलं ते एनसीईआरटी मध्ये आन्सर तुमचं असं दिलं, साहजिकच आहे. ह्याचा वर्ड्स प्रोडक्ट दिलाय, हा असा आहे CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3, देन CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3 हिअर CH3, दॅट इज 2,2,3,3 टेट्रामिथिल ब्युटेन तुम्हाला प्रोडक्ट मिळणार. म्हणजे हा आपला प्रोडक्ट आहे, एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे. पण बाळांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे टर्शरी अल्केल हलाइट दिलेला असतो, सोडियम मेटल टाकलेला असतो, सोडियम मेटल टाका किंवा काही करा, टर्शरी अल्केल हलाइटची रिॲक्शन जर असेल तर मराठीमध्ये एक म्हण आहे, ताक पण फुंकून पिलं पाहिजेत. म्हणजे कुछ तो गडबडे म्हणायचं. इथं हा एक्सेप्शनसाठी सगळ्यात जास्त वापरला गेला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. जेव्हा टर्शरी अल्केल हलाइट सोडियम मेटलसोबत रिॲक्शन करतो, एनसीईआरटी मध्ये दिलाय, हा मिळतो, काय अडचण नाहीये, पण आपण सरळ एनसीईआरटीला चॅलेंज करणार, कारण आपल्याला जो प्रोडक्ट मिळतोय दॅट प्रोडक्ट इज CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, डबल बॉन्ड CH2, इट इज आयसोब्युटिलीन. तुम्हाला आयसोब्युटिलीनच मिळतो, कारण सोडियम मेटल जो आहे, कुठलाही मेटल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल, हा जनरली बेसचं काम करतोय, आणि टर्शरी अल्कलाइड्स आर ससेप्टिबल फॉर इलिमिनेशन रादर दॅन सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन करण्याच्या ऐवजी ते इलिमिनेशन रिॲक्शन खूप फास्टर करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोडियम मेटल वापरता टर्शरी अल्कलाइड मध्ये, त्यावेळी तुम्हाला बाळांनो प्रोडक्ट जो आहे तो आयसोब्युटिलीन मिळतो इन्स्टेड ऑफ वर्ड्स प्रोडक्ट. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्ही सर नोटबुकमध्ये हे सगळं क्रॉस करून ठेवायचं आणि इथं हा सगळं टिक करून ठेवायचं. म्हणजे मुद्दाम लक्षात ठेवायचं आपण, कारण टर्शरी अल्कलाइड्स हे एक्सेप्शन म्हणून वापरले जातात जास्तीत जास्त, आणि आहेच तो मॉलिक्यूल तसा टर्शरी अल्कलाइड. इव्हन विल्यमसन इथर सिंथेसिस, त्यामध्ये पण आपल्याला डायरेक्टली विल्यमसन मिळत नाही, टर्शरी अल्कलाइडची तुम्हाला आयसोब्युटिलीनच मिळणार आहे. अशा भरपूर रिॲक्शन्स आहेत ज्यामध्ये टर्शरी अल्काइल हलाइड्स जे एक्सपेक्ट आहे त्याच्यापेक्षा वेगळा प्रोडक्ट देतो. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो एक लक्षात ठेवा तुम्ही. वर्ड रिॲक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपण थोडंसं ग्रिग्नार्ड रिएजन बद्दल चर्चा करूया आपण. थर्ड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन, अल्काइल हायड मधलीच, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन, विक्टर ग्रिग्नार्ड खूप जबरदस्त रिएजंट तयार केला त्यांनी, RMGX. म्हणजे असं म्हणतात की ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून आपण भरपूर फंक्शनल ग्रुप तयार करू शकतो. म्हणजे हा एक युजफुल रिएजंट आहे जो वापरून आपण भरपूर फंक्शनल ग्रुप आपण तयार करू शकतो. ओके, तर ग्रिग्नार्ड रिएजंट RMGX, इट इज अन ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड. हा एक ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड आहे. तो कसा तयार करतात ते आपण सुरुवातीला बघूया. तर हा तयार करण्यासाठी आपण सिम्पलेस्ट मेथड आहे, वी आर युझिंग अल्काइल हलाइट, आणि त्या अल्काइल हलाइड मध्ये जस्ट ऍड मॅग्नेशियम मेटल इन इथर. ओके, यू गेट व्हॉट, RMGX. तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट. महत्वाचा पॉईंट आहे बाळांनो, इथर युज्ड ॲज अ सॉल्व्हंट. इथर आपण सॉल्व्हंट वापरणार ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करताना सुद्धा आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची कोणतीही रिॲक्शन करताना सुद्धा. मग इथरच का वापरायचं? जर पाणी वापरलं तर काय होईल? पाणी वापरलं तर ओम भट स्वाहा होऊन जाईल, कारण ग्रिग्नार्ड रिएजंट पाण्यासोबत व्हायलेंटली रिॲक्शन करतं. ओके, खूप जबरदस्त रिॲक्शन आहे ती, व्हायलेंटली रिॲक्शन करतं. त्यामुळं आपण
गिग्नार्ड रिएजन कोणत्याही प्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये पर्टिक्युलरली वॉटर अल्कोहोलमध्ये वापरणार नाहीये अनलेस अँड अंटिल वी आर गोइंग टू प्रिपेअर अल्केन. ओके, इथर इज द बेस्ट सॉल्व्हेंट फॉर द प्रिपरेशन ऑफ गिग्नार्ड रिएजन किंवा गिग्नार्ड रिएजनची रिएक्शन करण्यासाठी सुद्धा आपण काय वापरणार आहे, इथर वापरणार आहे. ओके, आता रिएक्शन करूया आपण. गिग्नार्ड रिएजन वापरून आपण अल्केन तयार करायचं आहे. गिग्नार्ड रिएजन तयार कसा करायचा सांगितलं मी तुम्हाला. अल्काइल हॅलाइड मध्ये मॅग्नेशियम मेटल टाका, तुम्हाला डायरेक्टली काय मिळेल, RMgX, दॅट इज गिग्नार्ड रिएजन, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, आता आपण RMgX घेतला आणि मग असे म्हटलं असं कंट्रोल कंडिशन मध्ये समजा आपण वॉटर ऍड केलं. वॉटर मी लिहिताना असं लिहितो मुद्दाम HOH, कोणताही प्रोटिक सॉल्व्हेंट म्हटलं मी. ओके, लाईक वी कॅन यूज अल्कोहोल ऑल्सो, ROH वापरू शकतो आपण. ओके, वी कॅन यूज अमोनिया. ओके, वी कॅन यूज टर्मिनल अल्काइन लाईक दिस, आपण वापरू शकतोय. ओके, ज्यामध्ये ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत, ऍसिडिक हायड्रोजन किंवा रिप्लेसेबल हायड्रोजन जे आहेत ते आपण वापरू शकतोय. काय होतं बघा, या R वर चार्ज असतो मायनस, कारण ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड मध्ये ऑर्गॅनिक पार्ट इज ऑलवेज न्यूक्लिओफिलिक इन नेचर, कारण तो मेटल अटॅच आहे. मेटल इज ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग ते मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे त्याला अटॅच असलेलं कोणाचं इलेक्ट्रो निगेटिव्ह, मग त्या निगेटिव्ह वरती चार्ज तुमचा निगेटिव्ह असणार आहे. R वरती चार्ज मायनस, दॅट इज न्यूक्लिओफाईल. त्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला तुमचा H+ वर आणि बाहेर पडला OH-. म्हणजे MgX चा पार्टनर R हा H ला घेऊन गेला पळून, दॅट इज RH. उरलं काय, उरलं तुमचा MgX आणि त्याला OH. म्हणजे तुमचा बाय प्रोडक्ट जो आहे तो Mg, इथे X होताच, इथे कोणाला तुमचा OH. ओके, सेम इतर असं असणार आहे. आपल्याला फक्त पाहिजे हायड्रोजन, तो हायड्रोजन जाऊन चिकटला R ला. ओके, द बाय प्रोडक्ट फॉर्म इज MgXOR. ओके, सेम इथं असं असणार आहे. आपल्याला पाहिजे हायड्रोजन, R मायनसनं अटॅक केला H वरती, त्याला काय झालं RH, आणि मग तुम्हाला काय मिळालं MgX. ते Mg ला कोण आहे, C, ट्रिपल बॉन्ड C आणि R. एक्झाम्पल घेऊ. ओके, हे बघा, मी एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेतलं, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मध्ये आपण टाकलं वॉटर, H2O. वॉट शुड बी द प्रोडक्ट? द प्रोडक्ट विल बी CH4, दॅट इज CH3 चा H अटॅक H वरती, CH4 मिळालं आणि बाय प्रोडक्ट Mg. ओके, इकडे आहे Br आणि इथं आलं तुमचा OH. अशी ही सिम्पलेस्ट रिएक्शन आहे. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे गिग्नार्ड रिएजन, त्यामध्ये तुम्ही समजा वॉटर टाकला, अल्कोहोल टाकला, अमोनिया टाका, टर्मिनल अल्काइन म्हणजे कोणताही हायड्रोजन असलेला रिप्लेसेबल हायड्रोजन, लबाइल हायड्रोजन पाहिजेत, रिप्लेसेबल, तो हायड्रोजन असलेला कोणताही सोर्स वापरला तुम्ही तर डायरेक्टली यू गेट अल्केन. पण मग अशी म्हटलं असं, दिस रिएक्शन शुड बी परफॉर्म इन अ कंट्रोल कंडिशन, कारण गिग्नार्ड रिएजन आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकलोय. ओके, त्यामुळे ही रिएक्शन खूप व्हायलेंटली होते, कारण डायरेक्टली अल्केन तयार होतं आणि अल्केन यूज्ड एज अ फ्युएल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन असल्यानं फ्युएल तयार होईल, आणखी हीट म्हणजे हीट ते पेट घेऊ शकतं. त्यामुळे ही रिएक्शन जी आहे ती अगदी कंट्रोल कंडिशनमध्ये करावी लागते. ठीक आहे, म्हणजे आपण लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन साठी जातोय. आता आपण बघतोय फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड, त्या कार्बोक्सिलिक ऍसिड वापरून आपण तयार करायचे आहेत अल्केन्स. यामध्ये पण दोन मेथड्स आहेत. ह्यामध्ये पण फर्स्ट मेथड जे घेणार आपण ते डिकार्बोक्झायलेशन. डिकार्बोक्झायलेशन. ओके, तुमच्या हे शब्द वाचल्या लक्षात आला असेल. डी म्हणजे बाहेर काढणं आणि कार्बोक्झायलेशन म्हणजे CO2. एखादा मोलिक्युल आहे, त्या मोलिक्युलमध्ये आपण CO2 बाहेर काढायला असेल तर त्याला आपण डिकार्बोक्झिलेशन म्हणतोय. ओके, म्हणजेच काय, कार्बोक्सिलिक ऍसिड आपण घेतला, दॅट इज RC डबल बॉन्ड O अँड OH. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण काय करणार आहे, हा CO2 जो आहे तो CO2 बाहेर काढणार आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काय मिळेल RH. पण असं डायरेक्ट होत नाही. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, त्याला आपण हिटिंग केलं आणि त्यामधून लगेच CO2 ला म्हटलं तू जा बाहेर, जात नाही तो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक सॉल्ट वापरावा लागतो, सोडियम सॉल्ट. ओके, म्हणजे आपण घेणार आहे RC डबल बॉन्ड O मायनस Na+. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेणार आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण टाकणार NaOH अलॉंग विथ CaO आणि मग हिटिंग करणार. मग NaOH आणि CO म्हणजे काय, तर हा NaOH जो आहे, NaOH ला म्हणतो आपण कॉस्टिक सोडा. NaOH ला म्हणतो आपण कॉस्टिक सोडा आणि CaO जो आहे त्याला म्हणतो आपण क्विक लाईम. या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन त्याला म्हणतो आपण सोडा लाईम. द कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज सोडा लाईम. NaOH आणखी CO. MCQ ला अजून एक क्वेश्चन विचारला जातोय, सोडा लाईम मध्ये
NaOH चा रेशो काय असतो? 3:1. हा एमसीक्यूचा क्वेश्चन आहे. NaOH रेशो किती असतो? 3:1. सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट विथ सोडा लाईम टू गिव्ह काय मिळतं बघा? R सिंगल बॉन्ड H. म्हणजे काय होतं बघा, इथं हा जो H आहे, हा H बरोबर हा H निघतो आणि हा R कडे येतो आणि बाहेर पडला हा Na, हा Na, दोन Na, COOO. म्हणजे तुम्हाला इथं जो बाय प्रोडक्ट मिळाला तो मिळाला Na2CO3. Na2CO3. लक्षाला काय झालं? NaOH मधला H हा चिकटला R ला, तुम्हाला मिळाला RH आणि करस्पॉन्डिंग बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळाला Na2CO3. ओके, एक्झाम्पल घेऊ तुमच्या लक्षात येईल. समजा आपण घेतला पाहून इथं CH3COONA सोडियम ऍसिटेट आणि या सोडियम ऍसिटेट मध्ये आपण टाकला सोडा लाईम NaOH प्लस CaO. हिटिंग केलं आपण, स्ट्रॉंग हिटिंग सोडा लाईम वापरून. तर काय होतं, ह्या CH ला इथला H मिळाला, दॅट इज यू गेट CH4, यू गेट मिथेन आणि बाय प्रोडक्ट तुमचा काय असणार आहे? Na2CO3. आता ह्या रिएक्शन मध्ये थोडक्यात अजून थोडीशी अधिक माहिती देतो. ही जी रिएक्शन आहे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन, ही अल्केन तयार करण्यासाठी बेस्ट मेथड कन्सिडर केली जात नाही. का केली जात नाही? कारण इथं समजा तुमच्याकडे इथं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तो थोडासा मोठा आहे, कार्बन 4, 5, 6, 7 असे मोठे जर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असेल त्याला हायर फॅटी ऍसिड सुद्धा म्हणतो आपण. आणि त्यामध्ये समजा आपण NaOH आणि CO वापरलं तर अलॉंग विथ एक्सपेक्टेड अल्केन बाकीच्या अल्केन सुद्धा जास्त मिळतात किंवा बाय प्रोडक्ट्स फॉर्मेशन ते जास्त आहे आणि इल्ड ऑफ प्रोडक्ट इज व्हेरी व्हेरी लेस. त्यामुळे डिकार्बोक्सिलेशन फिजिबल मेथड नाही आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. ओके, दिस इज द मेथड नो डाऊट, पण दिस इज नॉट द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. पण याच्या पुढची रिएक्शन जी आहे, जे आपण घेतोय फ्रॉम डिकार्बोक्सिलेशनच, ऍक्च्युली फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिडच, ती रिएक्शन खूप महत्वाची आहे. अँड दॅट रिएक्शन इज कोब्स इलेक्ट्रोलिसिस. ही रिएक्शन खूप महत्वाची आहे, कोब्स इलेक्ट्रोलिसिस, कारण याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला खूप वेळा विचारले जातात. आता मी हा अल्केन टॉपिक चालू आहे, अल्केन मध्ये कोब्स इलेक्ट्रोलिसिसचा प्रोडक्ट काय मिळतो तुम्हाला आपण साहजिकच अल्केनच मिळणार आहे, पण ही रिएक्शन अल्कीन मध्ये पण आणि अल्काइन मध्ये पण आपण रिपीट करणार आहे. ओके, कोब्स इलेक्ट्रोलिसिस. त्यामुळे इथं आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करूया व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ कोब्स इलेक्ट्रोलिसिस. काय करणार आपण, तर त्यासाठी परत आपण घेणार आहे सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सपोज मी आता घेतला इथं पोटॅशियम सॉल्ट RCOOK. काय करणार आपण, यामध्ये वॉटर ऍड करणार. ओके, आणि इलेक्ट्रोलिसिस म्हणजे सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण पाण्यामध्ये टाकला आणि त्यामध्ये सरळ सरळ 2 इलेक्ट्रोड डीप केले, आणखी इलेक्ट्रिक करंट पास केला, दॅट इज इलेक्ट्रोलिसिस परफॉर्म केलं. इलेक्ट्रोलिसिस परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे R सिंगल बॉन्ड R. ओके, देन यू गेट कार्बन डायऑक्साइड CO2. इथं आपण समजा 2 मोल्स घेतले असतील. ओके, इथं पण आपण समजा 2 मोल्स घेतला असेल. देन R सिंगल बॉन्ड R CO2, यू गेट KOH. ओके, अँड यू गेट हायड्रोजन गॅस. यू गेट हायड्रोजन गॅस. ओके, CO2 चे वी आर युजिंग 2 मोल्स, त्यामुळे 2 मोल्स. KOH पण तुम्हाला इथं मिळतील 2 मोल्स. तसं ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये स्टॅइक्योमेट्री जास्त बघितली जात नाही. ठीक आहे, आता हे नेमके कसे आलेत मी थोडंसं एक शॉर्ट हिंट देतो तुम्हाला. काय करायचं बघा बाळनो, R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O. ओके, ओके, आपण 2 मोल्स वापरलेत, तर मग आपण परत लिहूया R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O. ओके, ठीक आहे. देन वी आर युजिंग वॉटर. आपण वॉटर वापरले, लिहिताना मी असं लिहितो OHH. ओके, आता तुम्हाला प्रोडक्ट्स ओळखायचे आहेत. प्रोडक्ट बघा, R सिंगल बॉन्ड R, तुम्हाला हा पहिल्यांदा प्रोडक्ट मिळाला R सिंगल बॉन्ड R. ओके, देन CO2 रिमूव्ह झाला. देन हा KOH मिळाला आणि मग H सिंगल बॉन्ड H, दॅट इज तुम्हाला मिळाला H. ठीक आहे, इथंच हे संपलं नाही आहे. यामध्ये माणूस इलेक्ट्रोलिसिस करतोय. इलेक्ट्रोलिसिस करताना वी आर युजिंग 2 इलेक्ट्रोड्स. एक इलेक्ट्रोड असणार तुमचा एनोड, एक असणार कॅथोड. तर हायड्रोजन गॅस जो आहे, हायड्रोजन गॅस हा तुमचा कॅथोडला बाहेर पडणार. हायड्रोजन गॅस जो आहे तो कुठे बाहेर पडतो? कॅथोडला. आणि हे सगळं जे आहे ते तुमचं एनोडला. हे कुठे येतं? एनोडला. ओके, एनोड जिथं ऑक्सिडेशन टेक्स प्लेस,
कॅथोड, जिथे काय होतं रिडक्शन होतं. ओके, रेड कॅट एनॉक्स, तुम्हाला हिंट्स माहिती असतील या. रेड कॅट एनॉक्स म्हणजे ऑक्सिडेशन ॲट एनोड अँड रिडक्शन ॲट कॅथोड. ओके, तर एनोड जे आहे ते एनोडला आपलं ऑक्सिडेशन होणार आहे आणि कॅथोडला काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. आता आपण असे एक्झाम्पल्स घेऊया पहिल्यांदा आणि नेमकं याचं मेकॅनिझम कसं होतं ते पण आपण डिस्कशन करूया. बघा रिएक्शन कशी आहे. सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ पोटॅशियम सॉल्ट, आफ्टर इलेक्ट्रोलिसिस गिव्स अल्केन with the removal of CO2, then KOH and H2 gas. H2 gas removed at cathode and all these products are at anode. Okay. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊया. मी घेतला CH3C डबल बॉन्ड O. ओके, पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिटिक ऍसिड, यू कॅन कॉल इट एज अ पोटॅशियम ॲसिटेट. पोटॅशियम ॲसिटेटचं आपण वॉटर टाकून इलेक्ट्रोलिसिस केलं. इलेक्ट्रोलिसिस, व्हॉट शुड बी द प्रोडक्ट. ओके, काय करायचं आपण मगाशी म्हटलं तसं आहे तसा मोलिक्यूल लिहून घ्यायचा. CH3C डबल बॉन्ड O. ओके, तुम्हाला काय प्रोडक्ट मिळाला, CH3 सिंगल बॉन्ड CH3, CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता मला सांगा बाळांनो, कॅन वी प्रिपेअर मिथेन बाय युजिंग दिस रिएक्शन? ऑब्व्हियसली नाही. का, मिथेनकडे एकच कार्बन आहे आणि आपण एकच कार्बनचा अल्कीन तयार होणं शक्य नाही. ओके, त्यामुळे आपल्याला मिळणार इथेन. इथं पण तुमच्या लक्षात आलं असेल इवन नंबर ऑफ कार्बन मिळणार आहेत. ओके, अजून एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O. ओके, मुलं प्रोडक्ट लिहायला अशा मोलिक्यूल थोडंसं चुका करतात. काय करायचं बघा, आहे तसा मोलिक्यूल परत लिहून घ्यायचा, सोपी हिंट आहे. ओके, आपल्याला हे बाय प्रोडक्टची घेण्यात नाहीये. प्रोडक्ट काय करायचं आपण, CO ला जो कार्बन आहे त्याच्यामध्ये सरळ बॉन्ड देऊन रिकाम व्हायचं. मग तुम्हाला प्रोडक्ट काय मिळाला, CH3 CH2 CH2 CH3, तुम्हाला मिळाला ब्युटेन. लक्षात आलं हिंट काय आहे ती, CH3 CH2 CH2 CH3. ओके, अजून एक्झाम्पल घेतो. समजा आपण CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O. ओके, पोटॅशियम सॉल्ट ऑफ ब्युटेनोइक ऍसिड, कार्बन 4 आहेत म्हणून ब्युटेनोइक ऍसिड. प्रोडक्ट काय मिळाला तुम्हाला, ओके, CO ला जो कार्बन आहे ओके तिथून परत रिपीट करायचं म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळाला CH3 CH2 CH2 परत त्याला CH2 CH2 CH3 म्हणजे तुमचा कार्बन झाला 6 हायड्रोजन 6 2 12 आणि 2 14 C6H14 एन हेक्सेन मिळाला तुम्हाला. ओके, सेम तसे थोडेसे मॉडिफाय करून क्वेश्चन विचारले जातात नीटला आणि जेईला. मी समजा तुम्हाला असं समजा असा C डबल बॉन्ड O. ओके, देन CH2 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 C डबल बॉन्ड O. ओके, हा आहे पोटॅशियम सॉल्ट डायपोटॅशियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ऍसिड. ओके, CH2 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 सॉरी ऍडिपिक ऍसिड, सक्सिनिक ऍसिड नाही हा, कुठला ऍडिपिक ऍसिड आहे कारण कार्बन टोटल 3 आणि 3 6 आहेत. त्यामुळे पोटॅशियम ऍडिपेट म्हणा किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍडिपिक ऍसिड म्हणा. काय करायचं आपण, समजा हा घेतला, याच्यामध्ये वॉटर टाकलं, इलेक्ट्रोलिसिस केलं, प्रोडक्ट काय मिळणार आहे, तर मग सांगितलं CO ज्या कार्बनला आहे त्या कार्बनमध्ये सरळ बॉन्ड द्यायचा म्हणजे ह्या दोघांमध्ये बॉन्ड आला तर तुम्हाला डायरेक्टली प्रोडक्ट मिळाला हा मी सायक्लोब्युटेन. प्रोडक्ट काय मिळाला, सायक्लोब्युटेन. ओके, लक्षात येतं. आता मगाशी म्हटलं तुम्हाला मी की ही रिएक्शन जी आहे ती अल्कीन आणि अल्काइन मध्ये पण ऍज इट इज वापरणार आहे. ओके, जिथे आपण घेऊच पण तुमच्या लक्षात येईल ओके की अल्कीन कसं तयार होतो. समजा आम्ही असा मोलिक्यूल घेतला असेल तर ओके CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O. ओके, परत CH2 C डबल बॉन्ड O. ओके, हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ऍसिड आहे, सक्सिनिक ऍसिड. मग याचं जर आपण कोब्स इलेक्ट्रोलिसिस केला असेल तर काय करणार, CO ज्या कार्बनला आहे त्या कार्बनमध्ये सरळ बॉन्ड द्यायचा आणि हे सरळ ब्रेक करून टाकायचं. मग तुम्हाला काय मिळाला, CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज यू गेट इथीन. सेम तसं समजा मी असं घेतलं असेल तर बाळनो ऑलरेडी डबल बॉन्ड आहे अँड CO. ओके, CO. ओके, ओके, पोटॅशियम सॉल्ट ऑफ मॅलिक ऍसिड और फिमॅरिक ऍसिड घेतला असेल आणि त्यांची आपण रिएक्शन केली असेल तर काय मिळणार तुम्हाला, परत CO ज्या कार्बनला आहे त्या कार्बनमध्ये बॉन्ड होणार म्हणजे तुम्हाला डायरेक्टली मिळणार HC ट्रिपल बॉन्ड CH ऍसिटिलीन. लक्षात आलं. म्हणजे कोब्स इलेक्ट्रोलिसिस कॅन बी प्रिपेअर्ड कॅन बी यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ नॉर्मल अल्केन्स लाईक दिस. तुम्ही नॉर्मल अल्केन तयार करू शकताय, इथेन तयार केला, ब्युटेन तयार करू शकतो आपण, ब्युटेन नंतर हेक्सेन तयार करू शकतो आपण, इवन नंबर ऑफ कार्बन. वी कॅन प्रिपेअर सायक्लो अल्केन, वी कॅन प्रिपेअर अल्कीन, वी कॅन प्रिपेअर अल्काइन. ओके, ही अशी कोब्स इलेक्ट्रोलिसिस आहे.
कोब्स इलेक्ट्रोलिसिस संपली नाही अजून, आपल्याला कोब्स इलेक्ट्रोलिसिसचं मेकॅनिझम बघायचं आहे, कारण बाय युझिंग मेकॅनिझम्स आपण हे सगळं केलेलं आहे. मग ते मेकॅनिझम कसं आहे बघा बाळांनो. ऍक्च्युली आपण वापरला आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ ओके, ओके, पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण याचं डिसोसिएशन केलं असेल, वॉटरमध्ये टाकल्यानंतर इट गेट डिसोसिएट बिकॉज इट इज अ सॉल्ट, आणि सॉल्ट पाण्यामध्ये गेल्यानंतर अनायन अँड कॅटायन डिसोसिएट होणार आहेत. तुम्हाला मिळालं आर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस अँड के प्लस, आर सी ओ मायनस अँड के प्लस, हे तुम्हाला दोन कॅटायन आणि अनायन असे आयन्स मिळाले. आता हा अनायन आहे, ओके, आणि हा कॅटायन आहे. काय होणार बघा, इलेक्ट्रोड्स, दोन इलेक्ट्रोड आपले, एक आहे एनोड आणि दुसरा आहे कॅथोड. आता एनोडकडे काय होणार आहे, एनोडकडे ऑक्सिडेशन होणार आहे. मग ऑक्सिडेशनसाठी साहजिकच ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, कोणाचं होणार आहे, अनायनचं. त्यामुळं एनोडकडं हा ट्रॅव्हल केला आर सी ओ ओ मायनस, ओके. मग हा ओ मायनस आपण ऍक्च्युली असं लिहूया, ओ मायनसचा अर्थ दोन लोन पेअर ज्याकडे होतेच, अजून एक लोन पेअर असणार आहे. याच्यामधून काय होणार आहे, याच्यामधून एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. मग तुम्हाला मिळालं आर सी डबल बॉन्ड ओ ओ डॉट, ओ आणि काय मिळाला, डॉट, दॅट इज फ्री रॅडिकल. आणि हा जो फ्री रॅडिकल आहे, हा फ्री रॅडिकल काय करतो, मग हा इकडे शिफ्ट झाला, हा इथून बॉन्ड ब्रेक, इलेक्ट्रॉन आल्याडेक पल्ल्याडेक, हे फिश हुक एरो, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. हा ओ डॉट आणि इथला एक डॉट, असं दोन कंबाईन झालं आणि बाहेर पडला कार्बन डायऑक्साईड CO2, आणि मग तुम्हाला मिळाला आर डॉट. बघा लक्षात येतं का, हे आर सी ओ मायनस, हा रॅडिकल इकडे आला, हा ब्रेक झाला बॉन्ड, आणि एक रॅडिकल इकडं, एक रॅडिकल तिकडं, हा रॅडिकल कंबाईन टुगेदर टू गिव्ह CO2. CO2 गॅस इव्हॉल्व्ड ॲट एनोड, तुमचा आर डॉट मिळाला आहे. तसाच दुसऱ्या रिॲक्शनचं पण तसं होईल, सेम मोलिक्यूल अगेन फ्री रॅडिकल तयार होईल त्याचा, आणि मग आर डॉट रिॲक्शन करेल परत आर डॉट सोबत, आणि तुम्हाला मिळेल आर सिंगल बॉन्ड आर. हा तुम्हाला प्रोडक्ट मिळाला. कुठे मिळाला प्रोडक्ट, हा एनोडला, ओके. आता हे वॉटर जे होतं H2O, ते काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन, हा जो लॉस झालेला इलेक्ट्रॉन आहे, तो लॉस झालेला इलेक्ट्रॉन तो गेन करणार, आणि तयार करणार याचं OH मायनस आणि H रॅडिकल तयार होईल. परत काय होईल, हा H रॅडिकल कंबाईन विथ अनादर H रॅडिकल टू गिव्ह व्हॉट, H2 गॅस. आता मला सांगा, ही रिॲक्शन आहे ती गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिॲक्शन कुठली, रिडक्शन. कुठं होते ही, कॅथोडला. म्हणजे कॅथोडला कोणता गॅस बाहेर पडला, हायड्रोजन गॅस. आणि मग हा OH मायनस आणि इथला उरलेला K प्लस, दॅट K प्लस कंबाईन विथ OH मायनस टू गिव्ह KOH. म्हणजे रिझल्ट सोल्युशन जे आहे ते रिझल्ट सोल्युशन कोणाला होईल, KOH होऊन जाईल. समजलं बाळांनो, ही फ्री रॅडिकल मेकॅनिझम दिसतं. पहिल्यांदा RCO ओके डिसोसिएट टू गिव्ह RCO मायनस अँड K प्लस. RCO मायनस लुजेस वन इलेक्ट्रॉन टू गिव्ह करस्पॉन्डिंग फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल मधून डिकार्बोझिलेशन CO2 बाहेर पडला, आणि तुम्हाला मिळाला R डॉट. R डॉट कंबाईन विथ R डॉट टू गिव्ह R सिंगल बॉन्ड R, दॅट इज आवर प्रोडक्ट अल्केन. आपला हा प्रोडक्ट पाहिजे होता तो अल्केन. कुठे मिळाला तो, एनोडला. कॅथोडला H2O वॉटरचं रिडक्शन झालं, H डॉट तयार झाला, H डॉट कंबाईन विथ H डॉट टू गिव्ह करस्पॉन्डिंग H2. ठीक आहे. तर ह्या होत्या आपल्या मेथड प्रिपरेशन ऑफ अल्केन. ओके, अल्केनच्या प्रिपरेशनमध्ये आपण फर्स्ट रिॲक्शन घेतली होती फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये अल्किन अल्काइन दोघांची पण रिॲक्शन केली आपण, सेंडर्सन सेडरस रिॲक्शन म्हणतो आपण त्याला. सेकंड रिॲक्शन आपण घेतली होती फ्रॉम अल्काइल हलाइड. त्यामध्ये आपण 3 रिॲक्शन घेतल्या. फर्स्ट घेतली होती रिडक्शन रिॲक्शन, सेकंड वर्ड्स अँड थर्ड गिग्नार्ड रिएजंट. नेक्स्ट आपण कार्बोक्सिलिक ऍसिड पासून अल्केन तयार केले. फर्स्ट घेतली डिकार्बोझिलेशन अँड नेक्स्ट घेतली आपण आत्ताच कोब्स रिॲक्शन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ओके, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टी डिस्कशन करायचे आहेत. ओके, तोपर्यंत थँक्यू.